राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांना या मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं. महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, पोलिसांनी केलेली अटक आणि त्यानंतर एकामागून एक समोर येणारे धक्कादायक खुलासे. जेव्हा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे जवळीक दाखवणारे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटोज आणि व्हिडिओज समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या सगळ्याचा शेवट अखेर राजीनाम्यात झाला. अवघ्या 7 ओळींच्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी अत्यंत साध्या शब्दांत लिहिलं, वैयक्तिक कारणास्तव मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे. कोणताही वादाचा उल्लेख नाही, कोणतीही सफाई नाही, फक्त वैयक्तिक कारण. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.